तुमच्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी लवकर निदानाचं महत्त्व आणि उपचारांचे विविध पर्याय याबद्दल सर्वत्र माहिती दिली जाते. आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी खूप विशेष आहे. ब्रेस्ट कॅन्सरचा अनुभव घेतलेल्या आपल्यासाठी हा एक असा क्षण आहे जिथे आपण सगळेजण एकत्र आलो आहे अनुभव शेअर करण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी आणि या प्रवासात एकमेकांना आधार देण्यासाठी. मी सुमित शाह सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की आपण वेळेत वेळ काढून इथं आलात. ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण जर इथं आपण बघितलं तर काही पेशंट्स हे 10 वर्षापेक्षा जास्त बरे झालेले आहेत, काही पेशंट 2-3 वर्ष झालेले आहेत, काही पेशंट 5-6 वर्ष झालेले आहेत. असे सगळे जे पेशंट्स असतात म्हणजे हे माझ्यासाठीच गौरवास्पद आहे की काही पेशंट्सची ट्रीटमेंट केली आणि आज 10 वर्ष झाले ते पूर्ण बरे आहेत आणि ते क्युअर झालेले आहेत. मला आठवतंय चव्हाण मॅडम सगळ्यात मागं बसलेले आहेत, पण त्या वन ऑफ द व्हेरी फ्यू पेशंट्स आहेत. म्हणजे मी सुरुवात ज्यावेळेस 2000 माझ्यामध्ये 13च्या आसपास 14ला प्रॅक्टिस केली होती आणि त्या पहिल्या ज्या काही 10-12 पेशंट्स मी ऑपरेशन केलेले आहेत त्यातल्या त्या पहिल्या पेशंट आहेत. गॅदरिंग ऑफ स्ट्रेंथ जे म्हणलेलं आहे त्याचं थीमच ही आहे की ज्यावेळेस सगळे कंबाईन एकत्र येतात आणि जी स्ट्रेंथ दिसते ती एका इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा माणसापेक्षा ती खूप जास्त असते आणि हीच ताकद पुढे जे पेशंट असतात त्यांना नवीन उत्साह देते आणि त्यांनाही ती ताकद पास ऑन केली जाते की बाबा आपणही ह्याच्यातून बरे होऊ शकू आणि आपणही एक दिवस असंच 5 वर्ष 10 वर्षानंतर कुठल्या तर गॅदरिंगमध्ये स्वतःचं मनोगत व्यक्त करू शकू. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रेणुका देशपांडे कुलकर्णी. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड थोडंसं सांगते. माझं कॅन्सर फिजिओथेरपीमध्ये मास्टर्स झालेलं आहे. सो मी बरेच असे पेशंट्स बघितलेले आहेत कॅन्सरचे, ब्रेस्ट कॅन्सरच नाही बऱ्याच बाकीच्या पण कॅन्सर पेशंट्समध्ये फिजिओथेरपी कशी महत्त्वाची असते हे आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. सो असा समज आहे जनरली सगळ्यांमध्येच की कॅन्सर झाल्यानंतर हा आजार आराम करण्यासाठी आराम करायला पाहिजे. हा आजार झाल्यानंतर की पेशंट खूप थकून जातो, पेशंटचं किमोथेरपी सुरू असते, रेडिएशन सुरू असतात. त्याच्यामुळे असं जनरली सगळ्यांनाच असा समज आहे की पेशंटनी आराम करायला पाहिजे. डॉक्टर्सकडनं हे कधीच येत नाही, पण आजूबाजूचे जे आपल्याला सांगणारे आपल्या जवळचे हितचिंतक जे असतात त्यांना बऱ्याच वेळा माहिती नसते ही गोष्ट. त्याच्यामुळे जनरली हे सांगितलं जातं की नाही तुम्हाला कॅन्सर झाला आहे म्हणजे तुम्ही आराम केला पाहिजे, व्यायाम वगैरे काही करू नका, त्यांनी जास्त त्रास होईल, असं काहीही नाही आहे. आता बरेच रिसर्च झालेत, कमीत कमी 10-15 वर्ष झालेत हे रिसर्च सुरू आहेत की फिजिओथेरपी आणि फिजिओथेरपी कॅन्सर म्हणजे फक्त ब्रेस्ट नाही बाकी सगळ्याच कॅन्सरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली डॉक्टर सोनानाथ मॅडम ह्या म्हणजे वन ऑफ द सिनियर नाही तर ते सगळ्यात सिनियर मोस्ट मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत पुण्यातल्या. म्हणजे ज्यावेळेस मी KEM हॉस्पिटल पुणे इथे जनरल सर्जरी शिकत होतो त्यावेळेस सुद्धा त्या कन्सल्टंट म्हणून तिथं यायच्या. अँड आय एम रिअली हॅपी अँड फीलिंग प्राऊड दॅट शी हॅज ॲक्सेप्टेड आवर इन्व्हिटेशन ॲज अ चीफ गेस्ट फॉर दिस फंक्शन बिकॉज ऑलरेडी शी इज डुईंग लॉट ऑफ वर्क. मॅडमचं नाग फाउंडेशन म्हणून स्वतःचं फाउंडेशन आहे, त्या थ्रू त्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या याच्यात खूप जास्त पेशंटना मदत वगैरे करतात. 19-20 तारखेला मॅडमचं एक मोठं कॉन्फरन्स, आपली जशी कॉन्फरन्स आहे तसेच एक मोठं फंक्शन पण मॅडमने केलेलं आहे. शी इज लाईक टीचर टू मी अँड ऑलवेज मेंटर टू मी इन अ व्हेरी राईट वे. आणि आज मला त्यांना इथं बोलवायला भेटलं आणि त्या आल्या ह्याच्यात खूप मनापासून आनंद होते. मॅडम थँक्यू व्हेरी मच फॉर ॲक्सेप्टिंग अँड आपण मला असं वाटतं की मॅडमनी एक 5 मिनिट सगळ्या आपल्या पेशंटना मार्गदर्शन करावं तर ते सगळ्यांसाठी आनंददायी ठरेल. मॅडम प्लीज. Good afternoon everybody. First of all, I'm very thankful to Dr. Sumit Shah. मी खूप आभार आहे सरांनी मला बोलवलं, given me so much respect today. आणि
तुम्ही सगळ्यांना बघून मला खूप आनंद वाटतो. हे जे सर्वायव्हरशिप असतं ब्रेस्ट कॅन्सरचं, जे डायग्नोसिस नंतर प्रवास असतो, ट्रीटमेंटचा, रिकवरीचा, हा खूप महत्त्वाचा असतो. ये बहुत बहुत महत्वपूर्ण है. क्या होता है ब्रेस्ट कैंसर ट्रीटमेंट के बाद सब समझते हैं हम ठीक हो गए, अभी किसी और की ज़रूरत नहीं है. ऐसा नहीं आहे, तसं नाही आहे. आपल्याला अजून मार्गदर्शन पाहिजे की आपलं जे न्यू नॉर्मल असतं, कारण की आम्ही पहिले सारखे नाही आहे ट्रीटमेंटनंतर. बॉडी वेगळं आहे, हमारा सिस्टम पूरा बदल गया है, गोलियां चल रही है, हार्मोन थेरेपी चल रहा है, थकान हो रहा है, कंसंट्रेशन में तकलीफ़ हो रही है, फिज़िकली ये दुख रहा है, वो दुख रहा है. कोई ये बताता नहीं है कि आगे चल के क्या करना है. तो इसके लिए सर्वाइवरशिप बहुत इम्पॉर्टेंट है. आपका रेग्युलर फॉलोअप रहेगा 3 महीने का, 6 महीने का. दरवर्षी तुम्हाला सांगणार आहे की मॅमोग्राफी करा, फॉलोअपला या. परत येण्याचे चान्सेस किती आहे, ते कसं कमी करावं. आता काय असतं ना, बायका इंडियामध्ये स्वतःवर जास्त लक्ष देत नाही. ते परिवारचं पाठीमागे डब्बा तयार करा, यांना बघा, त्यांना बघा. मला माहीत आहे, आय एम द सेम. पण तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली ना, तर तुम्ही परिवारचं देखभाल कसं करणार. सो यू आर इम्पॉर्टंट. स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. स्वतःचं हेल्थ, आता कोविडमध्ये बघितलं, हेल्थसारखं काय नाही, स्वास्थ्यासारखं काय नाही आहे. तेच आपल्याकडे, त्याच्यावरच लक्ष द्यायला पाहिजे. सो आय कंग्रॅच्युलेट डॉक्टर सुमित शाह. हे जे इनिशिएटिव्ह घेतले, त्यांनी प्रोग्राम ठेवले, दॅट इज रिअली फॅन्टॅस्टिक. असे सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. आता तुम्हाला एवढं माहिती मिळाली आहे, हे सगळं माहिती तुम्ही दुसऱ्यांना द्या. देन दॅट इज द रिअल पर्पज ऑफ दिस मीटिंग. आणि जसं तुम्ही सांगितलं की लोक भेटतात ट्रीटमेंटला यायला, त्यांना सांगा की ट्रीटमेंट पॉसिबल आहे, आम्ही यशस्वी होऊ शकतो, आम्ही ह्याच्यातून बाहेर निघू शकतो आणि बरं होऊ शकतो. ऑल राईट. सो विथ दॅट, थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी एक टोकन म्हणून आमच्यातर्फे एक आम्ही सर्टिफिकेट देणार आहोत तुम्हाला. मी नागमणांना विनंती करते की त्यांनी काही पेशंटला द्यावं. मी नावं घेते पेशंटची.